शाबरी मंत्र म्हणजे काय आणि शाबरी म्हणजे काय? भोलेनाथ जरा जरा जी विद्या प्रकट केलेली त्या विद्येचा तोड म्हणजे शाबरी विद्या. एखादा बरोबर. कालीला आपल्याला आव्हान करायचे कलकलात्र काली कलत बंगाली कलकुत हाकड शाबरी कलत रिंकल हात काल कलकुत्र हिंकड हाकड कळ त्रिकल हात कलकुत्र शेकर महाकाली कलकत्ते बंगाली नोहत्र का हात बोरू मच्छिंद्र आणकडा तक्कर बद्दल तात्र आदेश महाकाल आदेश गुरु गोरखनाथ तकभंग आदेश नवनाथ आदेश शक्त बंगाली आणखी आदेश. एक प्रश्न आहे की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं नवनाथ ग्रंथात पण लिहिलेलं आहे की नाथ संप्रदायाची सुरुवात ही झाली श्री गुरु मच्छिंद्रनाथांपासून, म्हणजे बडे बाबा आपण बडे त्यांना म्हणतो, बरोबर. पण शाबरी कवित्वासाठी श्रेष्ठत्व शिवस्वरूप गोरक्षनाथांना जास्त ते काय आहे, तो काय विषय म्हणजे खरा म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी स्टोरी आहे. कोकणी विद्या दिली, कोणाला बंगाली विद्या, कोणाला काय गावड दिली, कोणाला तिलिस्मिलम. प्रत्येक विद्येचा राजा आहे ना हा महादेव. चरपटीनाथांनी देवगण 12 वर्ष देवगण हलवला होता पुरा, इंद्र सारखा पळत होता. गुरुदत्ताचा आदेश झाला ही शाबरी विद्या प्रकट करण्यासाठी, हे काव्य प्रकट करण्यासाठी तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये ना सप्तशृंगी मातेचं मंदिर वणीला, बरोबर वणीला ती सप्तशृंगी माता. गुरुदत्तांच्या आदेशाने ते वणीला आले. आता आईची एवढी एकदम अशी अथांग एवढी सागरासारखी एकदम सुंदर प्रकृतीची मूर्ती ती पाहूनच आहे ना बडे बाबा भारावून गेले. अरे आईचं किती सुंदर रूप आहे. तर आईचं सुंदर रूप बघून त्यांनी काय केलं, तिथं 7 दिवसाचं अनुष्ठान केलं. ती शाबरी आगोरी ह्या सगळ्या विद्या आहेत. शाबरी विद्याचा वापर करून नवनाथांनी देवांना सुद्धा हरवलं. राक्षस तर लांबच्या गोष्ट आहे, देवांना पण हरवलं. पण शाबरी एवढी श्रेष्ठ का? नाथांमध्ये ना प्रत्येक नाथांनी काव्य रचलेले शाबरी काव्य, प्रत्येक नाथांनी, सगळ्या नाथांनी. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे काव्य रचलेले ना भगवान जालिंद्रनाथ. आमच्या नवनाथांमध्ये मीननाथाचा हे नाही, नवनाथ मीननाथ येत नाही, पण मीननाथ पुत्र होते त्यांचे, मच्छिंद्रनाथांचे त्यांना पुत्र होते तिथं. आता हे नाथांनी काय केलेले, सगळ्यांना अंडर करून घेतलेले. ज्यावेळेस ते वेताळ महाराज आहे ना स्वतः येतात का माझे भूत काय येत नाही बाबा, त्यांचं युद्ध होतं बडे बाबा सोबत मच्छिंद्रनाथांसोबत. आमच्या नाथ संप्रदायामध्ये ना एक प्रचिती, काही लोक म्हणतात अघोरी विद्या चालवल्या जाते. बरोबर. सात्विक एकदम शुद्ध. हे जे वेताळ महाराज आहे ना ज्या टाइम हारले ना युद्धात, तर ते एकदम शरणागत आले बडे बाबा पुढं, शरणागत आले, शरण आले. आता काय करा बाबा, तर तू काय शरण येऊ नको, तू राजा राहशील. पण कलियुगात माझा नाथपंथी नाथ संप्रदायाचा मनुष्य, माझा भक्त जेव्हा जेव्हा आडन ना तो, तेव्हा तुला अघोरी म्हणतेची मदत करावी लागणार आहे. तशी आण आमच्या गुरुनी वेताळाने आण घेतलेली. शाबरी विद्या आणि याच्या आधी तुम्ही म्हणले की शाबरी भाषा आणि कवित्व, पण नेमकं शाबरी भाषा आहे, विद्या आहे की कवित्व आहे? आदेश भाऊ. आदेश नमो आदेश. तर जसं तुम्हाला शाबरी कवित्व अतिशय उत्कृष्ट प्रकारे माहिती आहे, शाबरी म्हणजे काय? पहिले माझ्या गुरुला नमन करतो. बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. सरकार गुरु दलीनाथ महाराज की जय. आदेश नमो आदेश. आदेश आदेश. शाबरी मंत्र म्हणजे काय आणि शाबरी म्हणजे काय? काय असतं नाही का, शाबरी एक विद्या आहे. शाबरी एक विद्या आहे. ही विद्या गुरु दत्तात्रय त्यांची सगळे नवनाथ शिष्य आहे. बरोबर. पण ही शाबरी विद्या जी आहे ना ही आता सगळ्यांना माहिती आहे, महादेवाचं दुसरं नाव भोलेनाथ आहे. बरोबर. त्याला ज्यांनी जे वर मागितलं त्यांनी महादेवाने सगळ्यांना तो वर देऊन टाकला. कोणी चुकीचं त्याचं पालन केलं, कोणी चांगलं केलं. बरोबर. पण काही लोकांनी कलियुगात काय होतं, महादेवाला माहिती होतं कलियुगामध्ये असत्य वाढणार आहे. बरोबर. त्या सत्तेला आहे ना आटोक्यात आणण्यासाठी ना हे नवनाथांचा उपत्ती झाली. बरोबर. त्यांनी काय ती उपत्ती करताना एक अशी विद्या काढली, ती जी विद्या आहे ना ती जी भोलेनाथ जरा जरा जी विद्या प्रकट केलेली त्या विद्येचा तोड म्हणजे शाबरी विद्या. बरोबर. म्हणजे बघा, कोणाला कोकणी विद्या दिली, कोणाला बंगाली विद्या, कोणाला काय गावड दिली, कोणाला तिलिस्मिलम. प्रत्येक विद्येचा राजा आहे ना हा महादेव. प्रत्येक विद्येचा राजा महादेव आहे. बरोबर. महादेवाच्या पुढे सृष्टीच नाही, सृष्टी चालू आहे ती महादेवामुळे चालू आहे. महादेवाला एक खंत झाली, चायला मी सगळ्यांना वर देऊन टाकले. आता कलियुगामध्ये त्याचा गैरवापर होणारच आहे. मग त्याचा गैरवापर जर होणार आहे तर मग मीच दिलेली विद्या कोणी चांगलं करल, कोणी वाईट करल. मग बाबांनी काय केलं, बाबांनी कलियुगाचा आरंभ झाल्यासारखाच होता. बाबांनी काय केलं मग का आता मी एक अशी विद्या काढतो का त्या तंत्र पुढं मी जे दुसरा जे तंत्र दिलेले, जी मी विद्या दिलेली तिचा काट म्हणजे शाबरी विद्या. याचा उगम कसा झाला, म्हणजे लिहिली कोणी, याचं कवित्व कोणी केलं? आता हे कसं झालं, ही ज्यावेळेस ही सगळी ब्रह्माची उपत्ती नवनारायण, बरोबर, गुरु दत्तात्रय, बरोबर,
नवनाथात सगळ्यात पहिले नाथ आले गुरु मच्छिंद्रनाथ कवी नारायण. बरोबर. गुरु मच्छिंद्रनाथ. बरोबर. गुरु मच्छिंद्रनाथ नाथांना दीक्षा गुरु दत्तात्रयांची दीक्षा आहे. दत्तात्रयांची. बरोबर. तर ती दीक्षा दत्तात्रय दीक्षा दिली त्यांना. आता हे जे काव्य होतं, आता हे बडे बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथ, त्यांना आम्ही बडे बाबा पण म्हणतो. बडे बाबांना हे जे काव्य आहे, हे काव्य हे जगात प्रत्येकाला कसं पोहोचावं. बरोबर. आणि सोपे भाषेत जावं. सोपे भाषेत कसं, याच्यात आहे ना तंत्र मंत्र यंत्र हे सगळे अलग अलग गोष्टी. बरोबर. आता काही शाबरी भाषा, काही लोक शाबरी भाषेत बोलतात, पण ती शिकती ती भाषा आता कोणाला प्रत्येकाला जमणार नाही ना. बरोबर. ती काय अद्भुत लोक आहे ज्यांच्यात नाथांची अंतकरणावर सेवा केली, नाथांची भक्ती शिकली, देवाच्या त्यांनी स्वतःला वाहून दिलं, त्यांना शाबरी विद्या यायला लागली. बरोबर. हे शाबरी तंत्र यायला लागला. तर प्रत्येकापर्यंत जावा म्हणून आहे ना बडे बाबांनी विचार करायचं, काव्य निर्माण करावं लागणार आहे. काही ग्रंथ पण आहे, कुठं काही ग्रंथात लिहिलेले, काही पुरातन मोडी अक्षरात लिहिलेले, काही पहिले मोडी अक्षरात होता, हे सगळं काही मोडी अक्षरामध्ये होतं. तर बाबांनी मग गुरुदत्ताचा आदेश झाला का तुम्हाला ना ही शाबरी विद्या प्रकट करण्यासाठी, हे काव्य प्रकट करण्यासाठी तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये ना सप्तशृंगी मातेचं मंदिर वणीला, ती सप्तशृंगी माता. तर गुरुदत्तांच्या आदेशाने ते वणीला आले. आता आईची एवढी एकदम अशी अथांग, एवढी सागरासाठी एकदम सुंदर प्रकृतीची मूर्ती, ती पाहूनच ना बडे बाबा भारावून गेले. अरे आईचं किती सुंदर रूप आहे. तर आईचं सुंदर रूप बघून त्यांनी काय केलं, तिथं 7 दिवसाचं अनुष्ठान केलं. बरोबर. त्यांनी बडे बाबांनी मच्छिंद्रनाथ, पहिले नाथ या नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांनी चालू केले. बरोबर. मग ते त्यांना 7 दिवस अनुष्ठान केल्यानंतर आई त्यांना जागृत झाली. आई जागृत झाल्यानंतर आईने त्यांना बोलले का भाऊ तुम्हाला जागृत केलं, मला प्रसन्न केलं, काही वर माग. ते म्हणता ते आईकडे बघूनच पहिले भारावून गेले. आईने मला दर्शन दिलं, शेवट आधी माझी शक्ती ती. बरोबर. बडे बाबा म्हणता का मला ही शाबरी काव्य तयार करायचंय, हे कलियुगामध्ये प्रत्येकाने पोचलं पाहिजे. बरोबर. तर हे करण्यासाठी तुझी मला मदत हवी. बरोबर. आणि तू मला साक्य करून दे, सगळं मला प्राप्त करून दे. बरोबर. म्हणजे आम्ही कुलस्वामीने सप्तशृंगी मातेला आमचं आराध्य दैवतच मानतो. शाबरीचं ते जनकच आहे, ती आईची सेवा करावंच लागते, तिला मान द्यावाच लागतो, तेव्हा शाबरीमध्ये पुढे चालतो मनुष्य. बरोबर. तो पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. दत्तात्रय सेवा जेवढी महत्वाची आहे तेवढीच सप्तशृंगी मातेची सेवा महत्वाची आहे. बरोबर. तुम्ही असं त्यांना डाळून काहीच करू शकत नाही. मग आईने काय केलं, सह्याद्रीच्या रांगामध्ये ते पर्वत आहे सप्तशृंगी मातेचं, वणीचं गड म्हणतात त्याला, सप्तशृंगी माता. त्याच्या समोर एक ना मार्तंड ऋषी तो पर्वत आहे तिथं. बरोबर. तिथे ना ते एक वृक्ष आहे नागाश्वता. हा, ते वृक्ष आहे ना, त्या वृक्षाकडे आईने त्यांना बडे बाबाला नेलं. बरोबर. नेल्यानंतर त्या झाडावर आहे ना खूप प्रकारचे दैवत होते सगळे. म्हणजे देवापासून दानव, यक्षिणी, डाक्षिणी जे काय आहे सगळे दैवत होते. आणि बाबांनी ते बडे बाबांनी बघितलं. बडे बाबा म्हणताय आई मला दिसत आहे हो, माझी बोलत नाही म्हणजे. मग सप्तशृंगी माता म्हणते यांना तुला जागृत करावं लागेल, हे तुला सिद्धी प्राप्त करावं लागेल, यांच्यावर तुला साक्य करावं लागेल, तेव्हा तुझ्याशी बोलल. मग आता बोलायचं तर आई म्हणा, आता बोलायचं तर करायचं काय. बरोबर. त्याच्यासाठी आई काय म्हणते, अंजनी पर्वत आहे त्र्यंबकेश्वरकडं, त्या पर्वताजवळ ना पायथ्याशी एक कालिका मातेचं स्थान आहे. तिथे आहे ना पाण्याचे कुंड आहे नाही का. बरोबर. तिथे एक वेलीचं झाड आहे. तर आईचं म्हणणं असं आहे, बडे बाबाला सांगता का तू ते जे वृक्ष आहे ना, ते जे वेलीचे आहे ना, ते प्रत्येक ते वेली तोडून घ्यायचे तू, आणि मला ते तोडल्यानंतर आहे ना ते जे कुंड आहे ना, त्या कुंडात तुला टाकत जायचं. ज्या कुंडामध्ये नाही का असं हिरवळ होऊन जाईल, त्या कुंडाचं पाणी तुला या झाडावर मारला आणायचं. पण तिथं तुला ज्या टायमाला तुला नाही का ते हिरवं होईल ना पाणी, त्या टाइम तुला अशी मूर्छा येईल, कसं मूर्छा येईल. असे मूर्छा आल्यानंतर तुम्हाला बडे बाबा तुम्हाला नाही का ते सूर्यदेवताला आमंत्रण करावं लागलं, सूर्यदेवताचा धावा घ्यावा लागला, आव्हान करावं लागेल. बरोबर. आणि ते आव्हान जर केलं तुम्ही तेवढ्यात वापिस तुमच्या शुद्धीवर येशाल. बरोबर. मग एक्झॅक्ट तसंच होतं. आणि पण मग आता वीर तर खूप आहे तिथं, झाड तर पूर्ण देवानी, यक्षिणी, डाक्षिणी सगळ्या प्रकारच्या दैवतांनी भरलेले आहे. बरोबर. सगळे त्याच्यावर होते, प्रत्येक वीर होता. हा, प्रत्येक. मग एवढं करायला काय ते एका दिवसात होणार नव्हतं ते. बरोबर. हा, म्हणजे मग रोज जाणं आणि येणं बाबांचं, बडे बाबाचं, गुरु मच्छिंद्रनाथांचं जाणं आणि येणं, हा खेळ पूर्ण 6 महिने चालला. बरं. 6 महिने बडे बाबा स्वतः ही शाबरी काव्य रचण्यासाठी, वीर जागृत करण्यासाठी 6 महिने त्यांनी ती फेरी मारली. आणि ती फेरी मारताना पावली सावलीवाणी सप्तशृंगी मातेने मदत केली त्यांची. आणि त्यामुळे ना त्यांना ते लवकर सहाय्य झालं. विमान मार्गाने जाणे येणे, सप्तशृंगी माता बाबांच्या सोबतच ते पूर्णपणे ते सहाय्य केलं. बरोबर. मग नाथ संप्रदाय काय होतात, हे जे
आपण म्हणतो ना का नात कोणाला ऐकते नाही बाबा, त्याचं कारणच काही ह्या गोष्टीत कारण अडकलेली आहेत सगळं काही. हे कारण आहे. काय कारण आहे? जे ते झाडावर जेवढे वीर होते ना तेवढे नाथांनी ते वीर, बडेबाबा ते वीर जागृत केले. बरोबर. मग ते काव्य तयार केलं. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे असं नाही का एखादा ओम नमो ब्रह्मास्त्र नारायणी नमो नमा, ब्रह्मास्त्रचा वीर जागृत केलं, यष्किनीचं, दाक्षिणीचं, वेताळाचं, प्रत्येक वीर जागृत केलं. ते सगळं होतं रे का तिथं. मग हे काय जागृत केलं म्हणजे काय का यांना स्वतः विलीन केलं त्यांनी. मग हे काव्य रचत गेले. प्रत्येकाच्या मागे एक स्टोरी, एक कहाणी लिहत गेले, ते मंत्र लिहत गेले. ह्या नाथांमध्ये ना प्रत्येक नाथांनी काव्य रचलेले, शाबरी काव्य प्रत्येक नाथांनी, सगळ्या नाथांनी. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे काव्य रचलेले ना भगवान जालिंद्रनाथ. बरोबर. त्यांनी सगळ्यात जास्त काव्य रचलेले 1,40,00,000 एवढे मंत्र फक्त जालिंद्रनाथांनी, भगवान जालिंद्रनाथांनी लिहिले. पण शाबरी विद्या काही 2 पानं शिकलेली विद्या नाही, ती अथांग सागर येतो. चरपटीनाथांनी देवगण 12 वर्ष देवगण हलवला होता पुरा. इंद्र सारखा पळत होता. इंद्र स्वतः म्हटला छायला हे कोण आहे, एवढा 12 वर्षाचा पोरगा. त्याचे गुरु म्हणतात हे नाथ आहे. यांच्याकडे यांनी काय केलं, हे कसं असतं यांचं, नाथ आहे ना एखादा कलाकार आहे, नाथ नाही जाते, नाथांनी हिची बिगडी जागृत केली, सगळं काही विद्या जागृत केली ना त्याला तिथं पाठवून देतात. एखादा भूतप्रेत आत्मा आहे, वेताळाला जागृत केले, वेताळ गेला तिथं ती भूत पळून गेली. बरोबर. खूप काही नाथ संप्रदायामध्ये. आणि विद्याचा अथांग सागर म्हणजे शाबरी विद्या, शाबरी कवच, खूप काही याच्यामध्ये. मग तुम्ही जसं म्हणलं शाबरी विद्या, आणि याच्या आधी तुम्ही म्हणले की शाबरी भाषा आणि कवित्व. पण नेमकं शाबरी भाषा आहे, विद्या आहे की कवित्व आहे? आता कसं माहिती का, आता एखाद्या महाकाली समजा, महाकालीची आराधना करायची तर नाथपंथी समजला तो. आता त्या वृक्षावर तर सगळे वीर होते, सगळे जागृत केलं ना त्यांनी. मग काली म्हणजे जे काव्य निर्माण केलं, काव्य कसं केलं, मग तो शाबरी भाषेत बोलणार. मग शाबरी भाषेत त्या देवाला घेणार त्या शाबरी भाषेत. म्हणजे कसं असं एखादा कालीला आपल्याला आव्हान करायचे, कलकलात्र काली कलत बंगाली कलकुत हा कळ शाबरी कलत कलात काली कलकुत हिं कलकुत हा कळ कलकुत शेत महाकाली कलकत्ते बंगाली नवत टाहत गुरु मच्छिंद्र आणला तट बदतात आदेश महाकाल आदि गुरु गोरखनाथ तक बंग आदेश नवनाथ आदेश शक्त बंगाली आदेश. मग हे शाबरी विद्येमध्ये ना यांना वडलं जातं, मग हे तयार होतं सगळं. मग तो महाकाली त्या काव्यात आली, ती काली तिला सिद्धच करावं लागणार. मग हे कोणते युद्ध का तिने त्याचं कारण हे यांच्याकडे सगळं काही. तुम्ही जसं म्हणले की शाबरी मंत्र, तंत्र आणि यंत्र, म्हणजे तिन्हीत काय फरक आहे? आता कसं मंत्र, आता कसं काही लोक होम हवन करतात. बरोबर. एखादी तकलीफ एखाद्याला नाही का, आपण ना पितृदोष, हा दोष तो दोष, एखादा आजार. शाबरी मंत्रामध्ये हवन जर समजा केलं, एखादा संकल्प केला, एखादा मंत्र आहे भाऊ, एखादं देवाची अडचण आहे भाऊ, तर मग आपण हवन ज्यावेळेस करतो ना त्याच्याने पण त्याचं नायनाट होतो. म्हणजे ते होम हवन पण केलं जातं, बरोबर, त्याची पण नायनाट होतो. आणि यंत्र म्हणजे काय, यंत्र काही नाही का चांदीच्या याच्यावर लिहून देता बा, बरोबर, यंत्र ताईत देता, हे पण बनवलं जातं नाथ संप्रदाय. बरोबर. नाथ संप्रदाय तुम्हाला जसं कला सूट होईल तसं तुम्हाला, जर तुम्हाला शाबरी भाषा येत नाही तुम्ही यंत्राचा उपयोग पण करू शकता, मंत्रांचा उपयोग करू शकता, इनडायरेक्टली सामदाम दंड सगळे. पण तुझे शाबरी भाषेमध्ये जे लोक शाबरी बोलतात, शाबरी असंख्य काय आता कालीची समजा आपण कालीबद्दल बोललो तर काल भैरव पण, बरोबर, वेताळ नवनाथ भक्तिसार मध्ये, बरोबर, वेताळचा 5वा अध्याय, बरोबर, 5वा अध्याय मी 12 मल्हार गावामध्ये मच्छिंद्रनाथ ते भूतांची वारी चालू असते, त्यांना अडवतात. त्यांना अडवते, म्हणतात रे माझा गुरु खूप बलवान आहे, आम्हाला सोडून दे. कोण तुझा गुरु म्हणे वेताळ महाराज. आता हे नाथांनी काय केलेले, सगळ्याला अंडर करून घेतलेले. ज्यावेळेस ते वेताळ महाराज आहे ना स्वतः येतात का, माझे भूत काय येत नाही बाबा, स्वतः येतात ते नाही का, त्यांचं युद्ध होतं बडे बाबा सोबत, मच्छिंद्रनाथांसोबत, गुरु मच्छिंद्रनाथांसोबत. ते युद्धामध्ये ते वेताळ महाराज हारून जातात. हारल्यानंतर आमच्या नाथ संप्रदायामध्ये ना एक प्रचिती, काही लोक म्हणतात अघोरी विद्या चालवली जाते, बरोबर, सात्विक एकदम शुद्ध. ऐकण्यात आलं हे पण, जे वेताळ महाराज आहे ना ज्या टाइम हारले ना युद्धात, तर ते एकदम शरणागत आले बडे बाबा पुढं, शरणागत आले, शरण आले. आता काय करा बाबा, तू काय शरण येऊ नको, तू राजा राहशील. पण कलयुगात माझा नाथपंथी, नाथ संप्रदायाचा मनुष्य, माझा भक्त जेव्हा आडन ना तो, तेव्हा तुला अघोरी म्हणतेची मदत करावी लागणार आहे. तशी आण आमच्या गुरुनी वेताळाने आण घेतलेली वेताळाकडून. मग आमचे जे लोक आहेत नाथ संप्रदायाचे लोक, तर बघा तुम्ही मडीला गेले, मायंबाला गेले, बडे बाबाला गेले, लोक नाही का बाबाचा आवाज जरी आला ना भूतप्रेत डायरेक्ट पळापळी करायला लागतात. त्यांचे गुरुनी सहाय्य दिलेले. नाथ लोक, नाथ संप्रदायाचे जे पण शिष्य येणार ना त्यांना भूतप्रेत, तुम्ही बघा जास्तीत जास्त ना अंगात संचार येणारे लोक
नीट होणारे लोक माईंबाला आहे मडिलाची, बरोबर. तिथं तुम्ही बघा येड्या तेडा माणूस नीट होऊन येतो तिथं. हा. नाताने पुढं चालेल नाही राव. सर्वांना माहिती आहे, शाबरी, आघोरी ह्या सगळ्या विद्या आहेत. शाबरी विद्याचा वापर करून नवनाथांनी देवांना सुद्धा हरवलं. राक्षस तर लांबची गोष्ट आहे, देवांना पण हरवलं. मग शाबरी एवढी श्रेष्ठ का? आता कसं आहे, आता तुम्ही तुम्हाला सांगितलं साबरी बीज मंत्र आहे काही बीज मंत्र. ओम नमो ब्रह्मास्त्र नारायणी नमः. त्यांनी ब्रह्माला पण ताब्यात करून घेतलं. ओम नमो कालिका अस्त्र नारायणी नमः. बरोबर. ओम नमो वायव्य अस्त्र नारायण. वायू, पाणी, जल, भू सगळे त्यांनी काय केलेले, कॅप्चर केलेले. दुसरा एखादा दैवत काय करणार आहे, त्याची ती विद्या दाखवणार. यांच्याकडे काय माहिती का, त्याच्या पुढचे सगळे त्यांच्या अंडर जमा झालेले. बरोबर. म्हणजे कोणाला ऐकतीच नाही नाथ. नाथांच्या म्हणता ना जगात सगळं शिका, जे शिकायचं ते शिका. हा, पण तुम्ही जे शाबरी शिकले, तुम्ही परिपक्व झाले. आणि शाबरी मध्ये म्हणता ना, शाबरी तुम्ही ना कणभर शिकले की डोंगराला बाली. आता शाबरीच्या जोरावर बडेबाबांचं आणि महाबली हनुमान त्यांचं पण युद्ध झालं होतं. जे चिरंजीवी होते, ज्यांना सर्व देवांचं 33 कोटी देवांचं वरदान होतं की तुम्ही कधी हरवू शकत नाही, त्यांना पण नाथांनी हरवलं. त्याच्यामुळे महाराज, त्याच्यामुळे एक आहे ना स्टोरी लई मोठी. हे जे मैनावती बंगाल श्रीराज्य होतं, श्रीराज्यामध्ये ना सगळ्या स्त्रियाच होत्या. बरोबर. तिथं काही कोणी पुरुष जन्माला येत नव्हतं. बरोबर. आता पुरुष नव्हते तिथं ना संरक्षण करणारे ना वीर हनुमान, ते भ्रमण करायचे. त्या भूतभूत आवाजानीचे ना तिथल्या स्त्रियांना गर्भवती व्हायचं. पण तिथं मुलाचा गर्भ काय राहत नव्हता, स्त्रियांचा स्त्रियांचा गर्भ राहायचा. मग ही मैनावती राणी होती ना, जी राणी होती त्या श्रीराज्याची, ती हनुमंताला म्हणते जर मुलाचा गर्भ पाहिला तर त्याला काय करावं, हनुमंताला लग्न करावं लागेल. ती राणी म्हणते तुम्ही माझी लग्न करा. मी काही लग्न, मी बाळब्रह्मचारी, मी काही लग्न करू शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल. मग ती काय करते, हनुमंताची आराधना करते. ती राणी हनुमंताला प्राप्त करते. पण हनुमंतराया त्याच्या ते बाळब्रह्मचारी असल्यामुळे ते अडलेले, मी लग्न करू शकतच नाही. बरोबर. मग ती काय म्हणते मैनावती राणी का, ठीक आहे तुम्ही नाही केली चालेल, ठीक आहे तुम्ही नाही करू शकत, पण मला आहे, मला तुमच्यापेक्षा बलाढ्य, तुमच्यापेक्षा बलाढ्य, तुमच्या जास्त ताकदवर त्याच्याशी मला विवाह करायचा. मग आता इकडं तर प्राप्त केलेली त्या मैनावतीने त्या हनुमंताला. हनुमंतराया काय करल, मी जे बडे बाबा मच्छिंद्रनाथ आहे ना, यांचं रामेश्वर तिथं ते तप करत असता पाण्यामध्ये. बरोबर. आणि त्यांच्याच होते, त्यांना त्यांचं युद्ध होतं, दोघांचं मुळात युद्ध होतं. तिथं ते गुरुभक्ती दाखवली मच्छिंद्रनाथांनी. बरोबर. ते जगात त्यांच्या श्रेष्ठ जगात कोणी नाही, श्रेष्ठ काहीच नाही. बडे बाबा पुढं श्रेष्ठ जगात कोणी नाही. बरोबर. ते युद्ध होतं. युद्धामध्ये ना हनुमंतराय हरता. बरोबर. तिथं हरले म्हणजे काय झालं, आता ते सगळ्यात श्रेष्ठ कोण झालं, मच्छिंद्रनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ. बरोबर. त्या राणीचं जे वचन ते पण काय करता माहिती का, ते पण हनुमंतराय म्हणता, गुरु तुम्ही मला एक वचन द्या, मी संकटमोचक आहेच, पण ज्यावेळेस माझ्यावर संकट येईल त्यावेळेस तुम्ही माझं ते संकट निवारण करा, मला तुमच्याकडे हेच पाहिजे. त्यांनी वचन गेलं राहतं. कोण आहे, हनुमंतरायाने मच्छिंद्रनाथ वचन गेलं राहतं. बरोबर. मग आता ते मैनावतीने हनुमंतराला प्राप्त हे केलं. बरोबर. आता 12 वर्षानंतर काय 12 वर्ष वचन, 12 वर्षानंतर आहे ना मच्छिंद्रनाथ हनुमंतराय बाबा एकमेका समोर येतात. बरोबर. ते म्हणता, गुरु तुम्ही मला वचन दिले 12 वर्षापूर्वी, ते वचन दिले मला. बरोबर. त्या वचनामध्ये मला माझ्यावर संकट आले, ते तुम्ही मला 6 वर्षात त्या संकटातून माझ्या संकटात आले का मैनावतीशी तुम्हाला विवाह करावा लागेल. हे पण नाथपंथ आहे. बरोबर. हे पण नाही करू शकत लग्न, हे ब्रह्मचारी. हे पण हे म्हणता, आता मी कसं काय करू, मी पण तर नाही भाऊ, तुम्ही मला वचन दिलेले, मला बाकी काय माहिती नाही. तुम्ही मला वचन दिलेले, मला काय बाकीचं माहित नाही. तुम्ही एवढं माझं कार्य, आता माझ्यावर संकट निवारण करा. मग बडे बाबाला घेऊन जाता हनुमंतराय श्रीराज्यात. आता श्रीराज्यात महाराज काय राहतं, श्रीराज्यामध्ये ना, श्रीराज्यात पुरुष जाऊ शकत नाही. बरोबर. साक्षात मच्छिंद्रनाथ बलाढ्य, त्यांना कोण काय करणार आहे. मग ते जातात त्या श्रीराज्यात. मैनावती सांगता, बघ यांनी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, यांनी मला विद्यात हरवले, म्हणजे तात्पर्य माझ्यापेक्षा जास्त बलशाली. बरोबर. मग आता बघा याच्यात ना एक गोष्ट झालेली, कधी कधी आपण म्हणतो ना डोळ्याने बघितलेलं खोटं, काय कधी कधी डोळ्याने बघितलेलं खोटं होता. बरोबर. त्याचं तुम्हाला त्याची कारण सांगतो. हे बडेबाबा मच्छिंद्रनाथ काय करता माहिती का, हे स्वतःच प्रतिकृती काढता, स्वतः देह काढता, दुसरा तयार करता, आणि त्या महिनोसोबत लग्न करता. बरं. म्हणून आम्ही त्यांना काय म्हणतो, माया मच्छिंदर. माया तयार करतात एक, आणि त्या महिनोसोबत लग्न करता. बरोबर. आणि लग्न केल्यानंतर त्यांना एक पुत्र झालेला आहे, मीननाथ. आमच्या नवनाथांमध्ये मीननाथाचा हे नाही, नवनाथात मीननाथ येत नाही, पण मीननाथ पुत्र होते त्यांचे. बरोबर. ते पुत्र होतं त्यांचा, मच्छिंद्रनाथांचे. त्यांना पुत्र होतं तिथं, आणि ते तिथं राहायला लागतं. तिथं ते त्यांचं ते आता त्यांनी देव पण बघा दुनियाच्या नजरेमध्ये, नाथांच्या नजरेमध्ये बाहेर काय प्रचिती होती, मच्छिंद्रनाथांनी
स्त्री सोबत विवाह केला सुख भोगता येते, बरोबर. पण कोणाला माहिती नाही का त्यांचा ते प्रतिरूप. प्रतिरूप आहे, म्हणून आम्ही त्यांना ना माया मच्छिंदर म्हणतो. तुम्ही बघा खूप ऐकलं असेल, बरोबर, ऐकलं माया बऱ्याच ठिकाणी मच्छिंद्र. माया मच्छिंद्रनाथ. माया म्हणजे त्यांनी माया तयार केली होती. बरोबर. हा, माया मच्छिंदर. खूप काही गोष्टी नाथ संप्रदायामध्ये. तुम्ही आता जसं म्हणले होते की गुरु शिष्याचं नातं, गुरु शिष्याच्या नात्याबद्दल काय सांगाल? आता काय होतं माहिती का, गुरु नाथ संप्रदायामध्ये गुरु गुरु भंगला, गुरु भंगला समजा, गुरु चुकला नाथ संप्रदाय अशी परिस्थिती. महाराज तुमच्या गुरुला आहे ना, गुरुला तुम्ही तिथून काढा, तुमच्या गुरुला चांगला मार्गाला न्या. ज्या टायमाला गुरु गोरखनाथ, शिव गोरक्ष गोरखनाथांना जेव्हा कळतं आणि नाथाचे त्यांचे ना एकमेकाला भेटता, त्यांची सिद्धी पूर्ण करून येतात, 12 वर्ष हे तप पूर्ण करून येतात, दोघं एका आंबऱ्याजवळ दोघं एकमेकाला भेटता. ते सांगता, अरे तुझा गुरु मच्छिंद्रनाथ आहे ना, श्रीराज्यात श्री भोगतोय. नाथ संप्रदायाचे पहिले नाथ असून ते असे त्याच्याशी लग्न केलं त्यांनी. बरोबर. नाथ संप्रदाय हे झालं नाही, कलंक सारखं झालं. लोकांना काय माहिती ते माया मच्छिंद्र, ते माया तयार केलेली. बरोबर. मग गोरक्षनाथ काय करता, शिष्य आहे ना, शिष्य आहे ना, मग शिष्य काय करता, भाऊ माझे गुरु आहे बाबा, मला तर जावं लागणार आहे. बरोबर. एक नर्तिकी असती त्या श्रीराज्यामध्ये ना, एक गायनाचा कार्यक्रम, त्या टाइम नर्तिकी नाचणारे असतात. मग तिथं तर कोणी स्त्रियाशिवाय जाऊ नाही शकत. बरोबर. हा, मग ते काय करता, स्त्रीचं वेश धारण करतात, गुरु गोरक्षनाथ. हा, बरोबर. आमच्या पंथामध्ये ना एक 12.5 जाती, अर्धनारी. हा, 12.5 जाती अर्धनारी. त्या टायमाला गुरु गोरक्षनाथ तो रूप घेता, अर्धनारीचं रूप घेता आणि तिथं श्रीराज्यात जाता. बरोबर. श्रीराज्यात जाता, गेल्यानंतर तिथं ते वाजणं गाजणं चालू असतं. ते ढोलकी वाजवता गुरु गोरक्षनाथ, शिव गोरक्षनाथ, आणि ढोलकीत आवाज काढता, चलो मच्छिंद्र गोरख, चलो मच्छिंद्र गोरख. म्हणजे ना सर तुम्ही ऐकलं असेल, लोक म्हणतात चलो मच्छिंद्र गोरख आया. म्हणजे ते काय करतात, त्या ढोलकीच्या आवाजात करतात, बोलू तर शकत नाही. बाबांना, बडे बाबांना कळतं का माझा गोरखनाथ आला, माझा शिष्य आला भाऊ. मग त्यांनी गुरुला तिथून काढण्यासाठी स्त्रीचं रूप घेतलं, तिथं गेला आणि तिथं त्यांना आपण का माझा गुरु बांगला भाऊ, मला काय घेतलं नाही त्याच होत आता. नाही, नाथ संप्रदायामध्ये नाही का, गुरु जरी ना वेगळ्या मार्गाने, बाबा तर वेगळ्या मार्गाने गेले नव्हते, बाबा तर माया मच्छिंदर होते. त्यांनी तर स्वतःची प्रतिकृती काढून बसलेले होते तिथं. जगाच्या नजरेमध्ये जरी तो चुकीचा होता, पण तरी गुरु गोरक्षनाथांनी त्यांना तिथून आणण्याचा पूर्ण ताकद लावली आणि तिथून त्यांना आणलं पण. बरोबर. नंतर जगाला माहित पडलं का त्यांनी स्वतःच प्रतिकृती काढली ती, म्हणून डोळ्याने बघितलेलं कधी पण खोटं असतं. बरोबर. हे पण एक प्रचिती म्हणजे असू शकतं बघ. हा, डोळ्याने बघितलेलं 100% खोटं असू शकतं. बरोबर. तुम्ही नाथ संप्रदाय, तो म्हटला नाथ संप्रदायामध्ये गुरुला महत्व तेच दिलेले. अहो गुरु गोरक्षनाथांनी गुरुसाठी एका वेळेस अन्नासाठी त्यांनी डोळा काढून दिला. बरोबर. दे म्हणू बाबा, मी काय डोळा काढू. पण ते ही सगळे ना, हे नाथ आहे ना, परीक्षा पण तेवढी घेता, परीक्षा खूप घेता ना नाथांच्या याच्यात खूप हे नाही का, जितकं करायचं तितकं कमी आहे, जितकं एवढं आहे. नाथ संप्रदाय ना भक्ती कधी वाया जात नाही. बरोबर. भक्ती वाया नाही जात नाथ संप्रदायाची, कधीच नाही जाणार. नाथांसाठी तुम्ही कण भर करा, तुम्हाला डोंगराभर एवढं भेटल. आणि तुम्ही आता जसं म्हणले की संन्यासी वगैरे, नाथ संप्रदायात संन्यास हा एक संन्यास किंवा मग बाल ब्रह्मचारी वगैरे ह्या गोष्टी कॉमन असतात. आजकाल जर आपण बघितलं, बरेचसे असे नाथ संप्रदायाचे भक्त आहेत, ते पर करून परमात्मा करतात. मग ह्यात कसा साम्य आपण एक नामधारी राहतात आमच्यामध्ये, एक संन्यासी, संन्यासपंथ, नामपंथ. बरोबर. नामपंथ काय का, नामपंथात संन्यासी काय का, हे बघा नामपंथामध्ये ना, आता समजा मी परपंचिक आहे, पर कोण परमात्मा साधने, मी देवाची सेवा करणार, बरोबर, परपंच करणार, सेवा करणार. आमच्या लोकांमध्ये आणि संन्यासी लोकांमध्ये जमीन असताना फरक आहे. संन्यासीनं कणभर जरी केला ना, त्याचा आभाळ आहे एवढे. बरोबर. त्याची आमची बरोबर नाही होऊ शकत. शेवट त्यांनी मला दुनियाला त्यागलं ना. बरोबर. त्यांची भक्ती त्यांच्या भक्तीसारखी भक्ती आम्ही किती जरी मंत्र उच्चारणा केली, किती तरी काही शिकलो, शेवट बघा आयुष्यात एकदा यायचं, एकदा जायचं. त्यांनी जे मिळालेलं शरीर देवाला त्यागलं, तो श्रेष्ठ संन्यासी मार्गातला मनुष्य. बरोबर. खूप काही आहे त्याच्यामध्ये, खूप वेदना आहे त्याच्यामध्ये, खूप त्याच्यात पंथ पण खूप आहे. चोटी करणे, लंगोट करणे, लय काही आहे. कान चिरे, अहो कान चिरायला इतका वेदना होता ना, आणि ते कान चिरल्यानंतर तुम्हाला काही दुसरा मलम पण नाही लावायचा आहे, फक्त भस्म लावायचं आहे. आणि ते लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत ना.
आपण किती सेवा करा त्यांच्या खालीच. जसं तुम्ही भस्माचं म्हणले, असं म्हणतात की नाथाच्या भस्मात जग बुडवण्याची ताकद आहे आणि जग उठवण्याची पण ताकद आहे. ते खरंय ना महाराज, ते एकदम खरंय. मग असं काय आहे त्या भस्मात असं? मग तेच ना, ते जे काव्य तयार केले ना, त्या काव्यामध्ये ना ते अस्त्र शस्त्र इतके ताकदवार आहे. एखाद्याला समजा कालभैरव, एखाद्याला समशान उठवायचे, समशानचा भाषा कालभैरव, कंटकड हांट कणकुट उठका हाकडे कडक हांट कुडकुट कालभैरव कडक ताकरिया मशांत घट्टिकड हंटकड होत्र कालभैरव तर जिल्हा हत्तकडाला आदिशक्ड बंगाल का आदिशक्ड नवना त्रंगडो ताकडिया गोरक्षवादा शिव गोरक्षनावाचा कत्तक हांकड पत्तिकडा कालभैरव कलात्रिया. शाबरी कवच, शाबरीमध्ये जेव्हा तुम्ही मंत्र उच्चार करणार, तो कालभैरव तुमच्या मदतीला आला. आणि तो भस्म, आमचं सगळं काही भस्म आहे, त्या भस्म हातात आला आणि याचा धावा केला कालभैरवचा. आमच्या गुरुबाबांनी, आमच्या नाथांनी, आमच्या बडे बाबांनी, नवनाथांनी ते सगळे त्यांना बांधून ठेवलेले. त्याला माझ्या भस्माच्या रूपात कल्याण करणं पण आहे, समोरच्याला त्याचं लायकी दाखवणं पण आहे. बरोबर, भस्मात होणारच. आता जर असं मी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुस्लिम समुदायाचे पण काही असे लोक आहेत जे शाबरी कवित्वाच्या थ्रू एक वेगळी भाषा बोलतात. बरोबर, त्यांचा सार तर शाबरी असतो. आणि असं जनरली आपण बघितलं जातं की मुस्लिम धर्म हा म्हणजे नाथांना डायरेक्ट असं मानत नाही, पण जे त्यांचे जे कवित्व बोलतात थोडं ट्रान्सलेट करून, बरोबर, ते नाथांची पण भक्ती करतात. बरोबर, मग यात काय साम्य आहे? आता कसं आहे माहिती का, तो ते जे वृक्ष होता ना, हे बघा, जगात जननी सगळं काही ना, सगळं महादेवी. बरोबर, सगळं काही जसे प्रत्येक वीर आहे, त्या वीरामध्ये 30 मिलमपती 30 मिलम बरोबर ती भाषा. आता समजा एखादा मंत्र, आता समजा मी नाथ संप्रदायामध्ये, मला तर मुस्लिम तंत्र आला नाही पाहिजे. बरोबर, सल्लल्लाहु बिस्मिल्लाह सल्लल्लाहु आता मोहम्मद रिशल्लाह मड हां कडे उतरची प्रभतात कडे गेला नाथ वचन कल सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि कुरान तर बिस्मिल्लाह आता मोहम्मद रिशल्लाह तबियाला बंगा तबियत हात चल बसला. त्याला पण मानलेले बाबांनी, त्यांना पण हे जे बघा, गावोगावामध्ये पहा काही कबर आहे. हा, कुठं ही कबर, ती कबर, काही ठिकाणी भगवी चादर चढवता, काही ठिकाणी हिरवी चादर चढवता. हा, पा हिरव्या चादर चढवताना पण काही लोक नका तिथं त्रिसुचिमटा असतो. बरोबर, हे आपले गुरु कानिफनाथांचे शिष्य खूप वली आहे, म्हणजे मुस्लिम धर्माचे शिष्य आहे आपले गुरु कानिफनाथांचे शिष्य आहे. 750 शिष्य होते महाराज त्यांचे. त्या शिष्यामध्ये म्हणून आता मला जर तिलेच मी भाषा येते, याचा मतलब काहीतरी नाथांच्या कुठून तरी ती लिंक मध्ये असं म्हणून मला आली ना. बरोबर, बाबांची प्रचिती खूप महान आहे. नाथ म्हणून नाथ कोणाला हरत नाही, सगळ्याला हरवून टाकणार. कोणापुढे असं कधी झालं नाही, एखादा नाथ डायरेक्ट हातपाय जोडत आला, होऊच शकत नाही. पुरे देव एका बाजूला, गुरु मच्छिंद्रनाथ एका बाजूला, शिव गोरक्षनाथ एका बाजूला. बरोबर, नवनाथांचा कोणता पण एक नाथ, पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण देव एका बाजूला, तरी ते जिंकणार नाही, जिंकूच शकत नाही ते. आणि जसं म्हणतात की मुस्लिम धर्मात एक वली का वाली असं काहीतरी, वली त्या वलीचा नाथांचा काय संबंध आहे? वली मग हे ना, काळांतराने जिथे स्वाऱ्या झाल्या, काही मंदिर कन्वर्ट झाली, पण हे सगळे शिष्य कानिफनाथांचे शिष्य, 750 शिष्य होते कानिफनाथांचे. त्या टायमाला भ्रमत करत होते, त्या टायमाला असे तर लाखो शिष्य त्यांचे, पण त्या टायमात हायत होते. ज्या टाइम ते कलियुगात सगळी प्रचिती करत होते कानिफनाथ, त्यावेळेस त्यांच्या सोबत ना प्रत्येक प्रकारचे शिष्य होते. त्यात हे पण हे वली वगैरे पण. आता बघा, आमच्या इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये दावल मलिक बाबा आहे. आम्ही त्यांना दावलनाथ म्हणतो. गुरु जालिंद्रनाथांनी त्यांना उपदेश दिला नाथांचा. आता त्यांच्या काही सवारी येतात, कोणाची सवारी येतात, ते तिथलीच भाषा बोलता. बरोबर, पण ते शिष्य आमचे जालिंद्रनाथाचे शिष्य महाराज. बरोबर, म्हणजे नाथा उपदेश केला त्यांना. खूप महान असते दावल मलिक बाबा. बरोबर, आम्ही त्यांना दावलनाथ म्हणतो. आमच्या नवनाथांनी दावलनाथाला आम्ही एक मान आहेच आमचा. तिथं बघा, तिथं हिरवी चादर पण चढते आणि भगवी चादर पण चढते. बरोबर, खूप आहे काही. असंच एक माझा आणखी एक प्रश्न आहे की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं नवनाथ ग्रंथात पण लिहिलेलं आहे की नाथ संप्रदायाची सुरुवात ही झाली श्री गुरु मच्छिंद्रनाथांपासून, जे बडे बाबा आपण म्हणतो. बरोबर, पण शाबरी कवित्वासाठी श्रेष्ठत्व शिवस्वरूप गोरक्षनाथांना जास्त काय आहे, तो काय विषय म्हणजे खरा, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी स्टोरी आहे. बडे बाबा जे आहे ना आपले, बडे बाबा मच्छिंद्रनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ यांनी ना महादेवाचा ध्यानस्थ केलं. महादेवासाठी ना खूप नाही का, खूप झटले महादेवाला, महादेवासाठी खूप झटले. बरोबर, खूप त्यांनी नाही का आराधना केली महादेवाची. आणि महादेव जेव्हा त्यांना प्राप्त झाले, महादेवाने त्यांना जेव्हा विचारलं, तुला काय हवं, ते म्हणतात मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिष्य हवा.
आता महादेव म्हणता जगात तुझ्यापेक्षा श्रेष्ठ जगात कोणीच नाही. नाही पण माझी हीच इच्छा आहे का माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिष्य. एकदम आणि प्रेमळ आणि खूप ताकदवर, माझ्यापेक्षा जास्त ताकदवर शिष्य हवा मला. जगात तसं कोणीच नाही बाबा. मग एक होऊ शकतं, मला स्वतःला आहे ना तुझा शिष्य म्हणून यावं लागेल. म्हणून गुरु गोरखनाथांना शिव गोरक्ष म्हणता. बरोबर. नाथ संप्रदायामध्ये खूप आखाडे आहे. सगळ्या आखाड्यांना आहे ना प्रत्येक ठिकाणी गुप्त भ्रमण करतात. आज पण गोरक्षनाथाची समाधी कुठंच नाही. बरोबर. गुप्त भ्रमण आहे त्यांचं. म्हणजे आणखी पण गोरक्षनाथ हे भ्रमणच करतात. भ्रमण करता येते. त्यांची कुठं समाधी नाही. प्रत्येक नाथांची जे नाथ आहे, अजून एक नाथ त्यांची नाही, हा पण त्यांची समाधी नाही. बरोबर. ते शिवगोरक्ष म्हणायला लागले. मग जगापुढे त्यांनी ना खूप प्रचिती केली नाथ संप्रदायाची. बरोबर. हा मग नाथांनी बडे बाबांनी वर मागितला होता तो, हा ती इच्छापूर्ती मागितली होती ती. म्हणून ते स्वतः महादेवाले त्यांचे शिष्य म्हणून त्यांना शिवगोरक्ष म्हणतात. खूप महान आहे नाथ हे. तुम्ही आता जसं म्हणले की महाकाली, माग तुम्ही म्हणले की महाकाली स्वयं मदतीला येते शाबरी कवित्वाच्या वेळी येते. तर महाकाली कोण आहे? महाकाली जगत जननी. महाकालीच्या पुढे तंत्रच नाही. पण याच्यात पण खूप आता बघा काही तुम्हाला महादेव महाकालीच्या पायाखाली दिसतात. बरोबर. आता असं नाही का महादेव सगळ्यात श्रेष्ठ महादेव मग ते पायाखाली का आले? बरोबर. याच्यासाठी आले. महाकालीला शांत करायचं होतं म्हणून महादेवच्या पायाखाली आले. आता त्याच महाकालीला गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी युद्धात हरवलं. पण ती हारली का माहिती ती युद्धामध्ये? ती नाथांची ना ताकद बघत होती. हे किती तयार झाले हो म्हणून तिने युद्ध केलं होतं. बरोबर. आता बघा महाकालीचीच नाही का अवतार सप्तशृंगी माता. त्या सप्तशृंगी मातेने ना नाथांना बडे बाबाला आहे ना शाबरी कवित्व करायला पूर्णपणे मदत केली. मग भारी कोणीच नाही. भारी ट्रायंगल आहे. सगळ्यात शेवट अंतानी पहिला महादेवा पुढे काहीच नाही. जगात काहीच नाही. कोणतंच काव्य नाही, कोणतं तंत्र नाही, कोणता मंत्र नाही आणि कोणता मांत्रिक पण नाही. जग चालेल महादेवानी संपल. दुसरं काहीच नव्हू शकत. बरोबर. एक तर इलम येते आमच्या म्हणजे हे जे चक्री नाही, महादेव महाकालीच्या पायाखाली आले. महाकाली मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांसोबत युद्धात हारली. बरोबर. त्या सप्तशृंगी मातेनी तिचे अवतार तिने विद्या दिली. मग आता भारी कोणीच नाही म्हणून ते कवित्व मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस कवित्व तयार केलं ना, नाकडवत्री महाकाल तर आता शंकर चिक्कन नवनाथ नवनारायण नवनाथ सप्तशृंगी माता अत्र म्हणतात काल भैरव शंभत्रिकला आता आदेश शत्रकन बंगाल का आदेश नवनाथ आदेश शत्र गोरक्ष वाचा. हे सगळे एकत्र आहे. तर तुम्ही कसं चालवशाल? काही लोक म्हणतात नाही का महाकाली नाथांना चालत नाही, असं काहीच नाही. हा हे पण बऱ्याच ठिकाणी ऐकलेले की स्त्रियांपासून नाथ हे दूर राहतात. त्यानंतर नवनाथांचं पारायणाबद्दल पण चर्चा असते की स्त्रियांनी केलं नाही पाहिजे. यात काय नेमकं साम्य काय? हा बघा हे ना ही चुकीची भ्रांती लोकांची का नाथांना आहे ना लेडीज चालत नाही. खोटं आहे ते. त्यांनी स्त्रीच्या पोटी जन्म का नाही घेतला? त्यांना मातृ प्रेमातून जायचं नव्हतं. त्यांना खूप मोठं काहीतरी करायचं होतं. ही शाबरी विद्या जगापुढे ना अशी न्यायची होती का त्याला तोड नव्हती. हे सगळं काय त्यांना असं दाखवायचं होतं. आता तुम्ही सांगा आई विना तिने याचा भिकारी नाही का स्वामी तिन्ही जगाचा भिकारी आई विना. हा तसंच ते जे त्यांना आईच्या पोटी जन्म घेतला असता त्यांना आईचे टेन्शन झालं असतं. आईचं काय होईल माझ्या? बरोबर. हा जंगलात राहायचे. आईचा विचार केला असता म्हणून तिने आईच्या पोटी जन्म नाही घेतला त्यांनी. बरोबर. आणि स्त्रिया नाथ भक्ती करू शकतात आणि केली पण पाहिजे त्यांनी. नाथांना असं बघा आमच्यामध्ये एक पंथ आहे आई पंथ. उमादेवी उमादेवीने तो पंथ चालवलेला आहे. त्यांचे गुरु कोण आहे? गुरु गोरक्षनाथ. शिष्य आहे ती गोरक्षनाथ महाराज. शिष्य आहे. बरोबर. शिष्य आहे ती गोरक्षनाथांची. कसं काही लेडीज चालत नाही? हा एवढं आहे लेडीज पारायण करू शकते. फक्त ती कशी करायची ती तिच्या पवित्रतेत आहे. ती पारायण करू शकते. बरोबर. इतकाच अंतर आहे. बाकी अंतर काहीच नाही. आता जे महाकालीचं आपण जे आता जे डिस्कशन चालू होतं आपलं, त्यात सर्वात मोठी शक्ती कोणती? सगळ्यात मोठी शक्ती जगतजननी महाकालीची. आणि महाकालीचे जे रूप म्हणतात आता बघा कामाख्या माता. हा कामाख्याचं एकदम हे सगळे रूप आहे. सगळे महाकाली पार्वतीचे रूप आहे. येडेश्वरी माता येडेश्वरी पण पार्वतीचंच रूप आहे ना. बरोबर. महाकाली पार्वतीचं रूप आहे. सगळं काही पार्वती माता महाकालीचं नाव जास्त का झालं का ती
हमेशा प्रत्येकाची भ्रांती करताय, प्रत्येकाला पकडताय, प्रत्येकाला युद्धामध्ये प्रत्येकाला सगळ्यांमध्ये तीच उभी राहायची. बरोबर. आज पण बघा स्मशान साधना करताना महाकालीला वर मागावत लागतो. पूजलं जातं. तिचं तुम्हाला तिची साथ पाहिजेलच, बरोबर. तरच काल भरोसा सिद्ध होणार. तुम्ही डायरेक्ट काल भरोसा सिद्ध नाही करू शकत, बरोबर. करू शकत नाही. तुम्हाला ज्याला महाकाली सिद्धी मिळाली तो काल भरोसा सिद्ध होईल. ज्याला काल भरोसा सिद्ध झाला हा तो स्मशान साधना करेल. कोण येऊन काही पण करू नाही शकत. बरोबर. ह्या सिद्धी एकामेकात सगळं अटकलेले एक जाळ आहे. हे जाळ जेवढं तुम्ही त्याला तोडसान ना तेवढं ते ना अटकत जाशाल त्याच्यामध्ये. सिद्धी प्राप्त करायला एका दुसरा सिद्धी प्राप्त ना एकदम हाडाचे काढं करावं लागतं त्या सिद्धी प्राप्त होते. नाही तर होऊ शकत नाही सिद्धी प्राप्त. ते खूप लोक येडे झाले, मेले, संपून गेले. आता सिद्धीमध्ये ते तुम्हाला मुंजाची सिद्धी सांगितलं त्याच्यात पण हे सगळे आहेच ना. म्हणजे हे काव्य रचतानीच असं रचलेले एकमेका सगळे अटकलेले. म्हणून नाथांनी काय केलं की सगळ्यांना प्राप्त केलं म्हणून नाथ हारत नाही कोणाला. बरोबर. एका देवाकडे एक सिद्धी राहणार आहे, नाथाकडे त्याच्यावरची सिद्धी. ज्या देवाचा गुरु असला त्या गुरुला नाथांनी का स्वतःकडे बांधून ठेवले. बरोबर. ते स्वतःच्याकडे प्राप्त केलेली, त्याची आराधना केलेली. बरोबर. म्हणून नाथ हे श्रेष्ठ आहे सगळ्यात. नवनाथांपेक्षा जगात श्रेष्ठ नाही. ना कोणती भाषा, ना कोणती इलम, ना कोणतं दैवत, कोणती ताकद नाही. म्हणून ते महादेवाने काय केलं, अशी काहीतरी काढतो का मी दिलेली विद्या ही नाथांपुढे शाबरी पुढे फेल होणार. ही शाबरी विद्या आहे ना अपरंपार आहे. तिचं त्या काव्याला आहे ना तोडच नाही जगात काही. ठीक आहे. धन्यवाद तुमचं आम्हाला वेळ दिल्याबद्दल. ओम नमो आदेश. आमची एक अशीच तुमच्याकडनं जी माहिती मिळाली तिचा एक सदुपयोग म्हणून सर्वजण आपल्या चॅनलवरचे जे पण व्हिडिओ बघतील ते त्याचा सदुपयोग म्हणून घेतील. त्यासाठी तुम्हाला नाथ भक्तीचा तुमच्याकडनं असाच प्रचार प्रसार व्हावा, लोकसेवा जनसेवा तुमच्याकडनं व्हावं एवढीच नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आदेश. ओम नमो आदेश. शिवादेश.